नमस्कार, मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज 7 मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। मोठे शक्ती प्रदर्शन केले। यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आझाद समाज पार्टी, आम आदमी पार्टी, रिपाईचे मोठे कार्यकर्ते उपस्थित होते। काही नेत्यांना नाही विश्वासात घेतलं जात नाही व त्यांचा मानसन्मान केला जात नाही असेही बोलले जात होते। परंतु निवडणूक जिंकायची आहे म्हणून आम्ही शांत आहोत। आझाद समाज पार्टीचे नेते दामोदर काकडे, काळू कोमस्कर, काँग्रेस नेते संतोष केने इत्यादी नेते उपस्थित होते। अब लड़ेंगे चोरों से, पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। उद्धव ठाकरे भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा। वैशाली दरेकर ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुणाचा महाविकास आघाडीचा, हम तुम्हारे आघाडीचा। गोरों से हम लड़ेंगे चोरों से, पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। राहुल गांधीजी यांचा, अरविंद केजरीवालजी यांचा, इंडिया आघाडीचा। वैशाली ताई आगे बढ़ो, ताई दरेकर आगे बढ़ो, पहले लड़े थे गोरों से। दादा थोडंसं असं मागे मागे मागे
काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे, पण आज आपण पाहतोय की जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आहे. आपण जर बघितलं की ज्या प्रकारे सगळं वातावरण पेटवलं जातं महाविकास आघाडीतर्फे पक्षात लोक फोडतात, याबद्दल काय सांगाल? एक लोक फोडण्याचं, पक्ष फोडण्याचं, परिवार फोडण्याचं आपण पाहतोय. महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत, एनडीए मध्ये जे आहेत, ईडीआयटी सीबीआय, यांचं काम सुरूच असतं. पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू. मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष घेतो, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्त किंमत देत नाही. अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं. आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवले, महाराष्ट्रात विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं. पण त्याच्यात ती हिंमत नाही. बोलायला आमच्यावर आपण जर बघितलं तर नमाज 5वा नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते. मला वाटतं हे महत्वाचं आहे. आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजप बोलायला लागलेली आहे. पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्या जिल्ह्यात असो, धर्माधर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र एकत्रच बोलत राहू. कारण आज जर महाराष्ट्र तसं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवलं. बरोबर आहे, पण भाजप त्यांचा प्रचार करून गेले, त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेले आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही याच्यावर प्रश्न. निवडणूक आयोग सगळीकडे डोळे बंद करून चालतात का? असे भयानक तिथे प्रकार होतो, तिथे पण निवडणूक आयोग गप्प असणार आहे का? देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि भाजप कारवाई करणार की नाही? आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत? आज आपण पाहिलं असेल वुमन चाइल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत? भाजपमधून ते इतर ठिकाणी बोलत असतात, आज ते यांच्यावर का नाही बोलत होते? काय त्यांचं नाव येते? मोदीजी शरद पवारांवरती काल टीका केलेली आहे की त्यांनी 45 म्हणजे एकत्रित भटकती आत्मा 45 वर्ष दुर्दैवी आहे. अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी देशाचे नेते आहेत आणि नेते सोडा वयमान्याने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रात अनेक जे बाहेरचे लोक नकली शिवसेना बटन असे बोलायला लागले, महाराष्ट्राला शिकवण देणार का? हे बाहेरचे लोक कोणच आम्हाला येऊन सांगणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही, त्यांच्या मित्री गटाला मिळणार नाही, त्यांच्या मित्रपक्षाला ते पडलं ते वेगळे. अरे अपना टेंशन मत ले. वो डीडी डाल दो जल्दी. प्रमोद माझ्या शोल्डरला सपोर्ट नको. तू घेशील का रोल? हा रोल. चला घ्या. तुम्ही दर्शन घेतलं, त्यानंतर आदित्य ठाकरे सोबत आले, तुम्ही अर्ज दाखल केला, एकंदरीत गर्दी होती, तुम्ही सगळ्याकडे कसं पाहताय? मला असं वाटलं की विजयाचीच रॅली चाललेली आहे असं वाटायला लागलं, कारण लोक सुद्धा आम्हाला भेटून अभिवादन करत होते, भेटत होते, आनंद व्यक्त करत होते, आम्हाला सांगत होते की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. आणि विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलेलं आहे, सगळी विघ्न केलेली आहेत आणि करत राहणार आहे. येत्या 20 तारखेला इंडिया आघाडीला भरघोस मतदान होणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची मशाल जी आहे ही लोकसभेमध्ये 4 जूनला पोहोचणार. मॅडम, जर बघितलं तर काही पदाधिकारी इथे आपल्याला शिवसेनेतले काही दिसले नाहीत. नाराजी देखील मागच्या आठवड्यात चर्चेचा सूर झाली होती, या संदर्भात तुम्ही कसं पाहता? एवढी गर्दी दिसली तुम्हाला? ती दिसली की नाही? केवढी गर्दी होती. इंडिया आघाडीचं अख्खं संघटन हजर होतं. ती गर्दी घेतली की नाही तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये? कोणी नाराज नाहीये, सगळे शिवसेनेबरोबर निष्ठावान आहेत आणि शिवसेनेबरोबर कायम राहतील बरोबर आणि शिवसेनेचीच मशाल पेटणार. मध्यंतरी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की तुम्ही विश्वासात घेत नाही, वॉर्डमध्ये प्रचार करताय, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा गैरसमज झाला तर असं वाटलं की आम्ही प्रचाराला फिरतोय, परंतु तसं नाहीये. मी त्यावेळेला त्यांना सांगितलं समजून की आम्ही नवतरुण मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळेला सचिन बोटे भेटले, आम्ही कुठलाही प्रचार करत नव्हतो.
त्यांना असं वाटलं आम्ही प्रचार करतोय. त्या गैरसमजात ते बोलले होते. नंतर त्यांना तो खुलासा झालेला आहे आणि सगळे आता काँग्रेसचे तुम्ही बघितले कार्यकर्ते हजर होते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. मॅडम, आता अर्ज भरलात तुम्ही, याच्यानंतरची प्रचार सभा आणि कसं असणार आहे? उद्धव ठाकरे स्वतः येणार आहेत म्हणतात, नेमकं काय आहे? हो, स्वतः उद्धव साहेब येणार आहेत. इथे त्यांची सभा होणार आहे. उद्धव साहेबांचीच नाही तर आपल्या या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि त्या अशा जोरदार सभा होणार आहेत. आता सगळे गुंतलेले आहेत त्यांच्या निवडणुकांमध्ये, जसे मोकळे होतील. आपला तर शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे रॅलीज निघतील आता प्रत्येक आपल्या विधानसभेमध्ये आणि जोरदार प्रचार होईल. घरोघरी आमचे कार्यकर्ते पॅम्पलेट्स घेऊन जातील, तोही प्रचार होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं मशाल आता पोहोचलेली आहे घरोघरात, सगळ्यांना माहीत झालेलं आहे कोण आहे उमेदवार आणि मशाल चिन्ह आहे ते. फक्त आता आम्ही उजळणी करतो आहे. पुन्हा एकदा रिमाइंडर देतोय लोकांना की 20 तारखेला न विसरता मशालीचंच बटन दाबा.